निवडणुकीनंतर ज्या नवी मुंबईच्या शहरामध्ये ज्या विकास कामं होणार होती त्या विकास कामं ची बैठक आज ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीमध्ये काही विषय जे 40 विषय होते ते छोटे मोठे, काही स्मशानभूमी सुधारणा करणे, काही या ठिकाणी रस्त्याची सुधारणा करणे, काही गटारीची सुधारणा करणे, काही पावसाळ्यापूर्वी जी साफसफाई होणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये होते। त्यामुळं लोकांना अपेक्षित असणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे विषय पेंडिंग होते, जे गरजेचे होते, आता म्हणजे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, त्या संदर्भामध्ये असे विषय आलेले होते। आणि या विषयामध्ये काही सदस्यांना सगळ्या गोष्टी ज्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये लोकहिताची कामं व्हायला हवी त्या संदर्भामध्ये आजची बैठक होती आणि ती बैठक 40 म्हणजे 1 तासामध्ये संपण्यात आली। आणि खरं पाहिलं तर प्रत्येक सदस्याला या नवी मुंबई शहरासाठी नवी मुंबईतली जी लोकहिताची कामं आहेत आणि जी आता तात्काळ करणं गरजेचं आहे, ती बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होती। कारण नवी मुंबई महानगरपालिका झाल्यानंतर लगेच बजेट आणि बजेट नंतर ही पहिली सभा आहे। त्यामुळं या काही ज्या प्रत्येकाच्या वार्डमधले जी महत्वाची कामं होती ती लवकरात लवकर आपण या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करतो आणि आज आले। आणि याच्या पुढे आपल्याला प्रत्येक गोष्टीला म्हणजे सगळ्यांच्या वार्डमध्ये कामं चांगल्या पद्धतीनं ज्या लोकांना अपेक्षित आहे त्यामध्ये सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। काही या संदर्भामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला ह्या गोष्टी म्हणजे एखादा विषय अति महत्वाचा असेल तर आपण नक्कीच त्याचं पहिलं प्राधान्य देऊन आपण त्याचं स्वागत करू। परंतु काही विषय नंतर सुद्धा 4-8 दिवसानंतर दुसऱ्या बैठकीला काही फरक पडणार नाही, परंतु ती जी सवय लागते की बाबा प्रत्येकाने तातडीने घ्या। कारण आम्हा सर्व सदस्यांना, मला सुद्धा, की त्या कुठल्या विषयाचं आम्हाला त्या गोष्टीचं पूर्ण माहिती घ्यायला हवी, काम कशाचं कुठलं काम आहे काय आहे। तर हे काही डायरेक्ट जर आपण घेतले तर काही सदस्यांना किंवा त्या सर्व गोष्टीची माहिती होणं, कोणतं काम आहे, कशा पद्धतीचं काम आहे, ते वेळेत पावसाळ्यापूर्वी होईल की नाही होईल, या सर्व गोष्टीचा चर्चा करण्यासाठी ही विषय तातडीने न घेता रेग्युलर विषयामध्ये विषय यावे। जर एखादा अति महत्वाचा आरोग्याचा विषय असेल, दिव्यांग संदर्भात असेल किंवा ज्येष्ठांकरता असेल, जो महत्वाचा अति महत्वाचा असेल तर आपण तातडीने घेऊ शकतो। आपल्या माहितीकरता सांगतो, आरोग्य संदर्भामध्ये हा सगळ्यात गांभीर्याने घेतलेला हा विषय आणि सगळ्यांना त्या विषयाचं गांभीर्य आहे। त्यामुळं सगळं जे खालची टीम काम करते लवकरात लवकर ते सुद्धा आपल्याला अधिकारी बघायला मिळतील आणि जी सिस्टम खाली काम करते त्यांना सगळ्या गोष्टीची सूचना देण्यात येते आणि काम आपल्याला चांगल्या पद्धतीने सुरळीत बघायला मिळेल। काय होणार नाही। माजी महापौर साहेब दोन्ही सन्मान्य एक सभागृह नेते साहेब आहेत आणि माझे माईक बंद करणं किंवा अशा काही गोष्टी आपल्या जरी आपण वेगळ्या अँगलने जर विचारलं तर असं काही नाहीये। म्हणजे त्यांनी आता तो मी बोलत असताना त्यांचा माईक बंद केला, माझा माईक चालू नव्हता म्हणून त्यांचा माईक बंद केला, असं काही बंद माईक कोणाचा बंद करण्याचा हेतू काही नाहीये। आणि दोन्ही सन्मान्य माजी महापौर आणि सभागृह नेते यांचा सन्मान आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांचा जो जुना अनुभव आहे त्या अनुभवाचं सगळ्या गोष्टी स्वागत करतोय। आपल्याला माहिती करायला सांगतो की 20-22 वर्षापूर्वी जो त्या ठिकाणी एससी बसवलेला होता, आता त्या वारंवार जर बिघाड होत असेल तर चांगले आता हे आपलं या ठिकाणी आता सगळे नगरसेवक आले आहेत आणि आता पहिलं प्रशासन काम पाहत होतं, आता सगळी बॉडी काम पाहते। त्यामुळं यावेळेला 22 वर्षांनंतर एखादी यंत्रणा जर खराब झाली असेल तर त्याला त्या ठिकाणी नवीन बसणं गरजेचं आहे। वर्षापूर्वी यंत्रणा बसवली होती आणि ती साहजिकच आहे, ते खराब होणार। आणि आता तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील ना। आता तर आपलं हे महापौर साहेब वगैरे आता बसले, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने बघा। हा या सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रीय पेन्शन योजना आणि इथली रेग्युलर याच्यामध्ये सर्व लोकांना त्यांच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना काही गोष्टी जर त्याच्यामध्ये त्रुटी राहतील तर त्या सर्व गोष्टीचा विचार करून कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण त्या संदर्भामध्ये विषय पुढील लवकरच आपण तो विषय घेणार आहे, कामगारांच्या हिताचा घेणार आहे सुद्धा। हा अजेंडा जो दिलेला होता, हा अजेंडा आपण वेळेत दिलेला होता आणि वेळेच्या अगोदर कुठल्याही प्रकारे अजेंडा म्हणजे वेळेतच प्रत्येकाला जो सभेचा महासभा असो किंवा स्थायी समिती सभा असो प्रत्येक सदस्याला जो नियमानुसार वेळ त्यांना अजेंडा जाणार आणि त्या पद्धतीनं तशा गोष्टी होणार। वंडर पार्क मध्ये आपण या ठिकाणी या नवी मुंबई शहरामधल्या सर्व रहिवाशांना एक वेगळं त्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी
उद्यानावर परत परत वेगवेगळ्या नाही, पुन्हा बातम्या आता आपण म्हणजे आपण ते ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं त्याच कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमात जे खर्च होत होता तो त्याच्या आलेल्या इन्कम मधून त्याचं ते म्हणजे पूर्ण त्याची प्रक्रिया होत होती. आता आपण त्याच्यावरती काय सुधारणा करायच्या का या संदर्भामध्ये आपल्याला ही सूचना आली होती, परंतु अजून शहरातल्या नागरिकांकरता अजून काय सुधारणा करता आली तर आपण करू शकतो. या ठिकाणी जो डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये जो आपला विषय जो आहे त्या संदर्भामध्ये आपण या महापालिकेच्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या पद्धतीनं या शहरासाठी येणाऱ्या सर्व घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रक्रिया करून जेणेकरून की महापालिकेचं त्याच्यामध्ये जास्त नुकसान होणार नाही या संदर्भात आपण लक्ष केंद्रित केलं. आपण पाहता की जो पूर्वीचा जो अमृत हा कंत्राटदार होता त्याच्या आता जे आपण नवीन प्रक्रिया जे ज्यांना PRP वाल्यांना देतोय याच्यामध्ये त्यांची जी प्रक्रिया आहे ती आपण इतर म्हणजे याच्यापेक्षा आपल्या कमी दराने आपल्याला तो महापालिकेला गॅस मिळणार जाणार आहे आणि महापालिकेला ज्यामध्ये फायदा असल्यामुळे आपण भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीचा गॅस तुटवडा होऊ नये आणि आपल्या महापालिकेचा फायदा या दृष्टीने आपण केलं.